कसल्याही परिस्थितीमध्ये आपल्या DPCमध्ये आपण निधीची तरतूद करून खरेदी का होईना आपण जागा खरेदी करून कसल्याही परिस्थितीमध्ये मला प्रत्येक गावात त्या ठिकाणी स्मशानभूमी असली पाहिजे हे त्या ठिकाणी मी सूचना दिलेली आहे। पीक विम्यासंदर्भामध्ये सुद्धा अनेक लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी सांगितलं। मी जिल्हाधिकारी महोदयांना आणि बँकेच्या अधिकाऱ्यांना मी सूचना दिल्या की एक लवकरात लवकर ह्या आठवड्याच्या आत आपण कलेक्टर ऑफिसमध्ये त्याची बैठक त्या ठिकाणी घ्या आणि पीक विम्याच्या आणि पीक कर्जाच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण त्या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे। आणि बऱ्याच ठिकाणी मग MSCBचे विषय असतील। आता MSCBच्या विषयाच्या बाबतीमध्ये तर आपण राज्य शासनाच्या वतीनं शेतकऱ्यांना आता आपण मोफत वीज देण्याची घोषणा आपण राज्य शासनाने केली आहे। त्याचा JR सुद्धा त्या ठिकाणी आपण काढलेला आहे आणि मागचं सुद्धा जे काही थकीत बिल त्यांचं राहिलेलं आहे त्यालासुद्धा तगादा लावायचा नाही, त्याचंसुद्धा बिल वसूल करायचं नाही। आणि सगळी MSCBची जी यंत्रणा आहे ती शेतकऱ्याला कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने वीज देता येईल हे सुद्धा त्या ठिकाणी प्राधान्याने त्या ठिकाणी तो प्रश्न हाताळावा अशा सुद्धा सूचना आपण त्या ठिकाणी केलेल्या आहेत। विशेष करून आज परभणी शहराच्या महानगरपालिकेच्या संदर्भामध्ये काही विषय महत्त्वाचे निघाले। खरंच आहे मला सुद्धा या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून ह्या शहराला चांगल्या पद्धतीचं पिण्याचं पाणी शुद्ध त्या ठिकाणी मिळालं पाहिजे। आठवड्यातून किमान 2 किंवा 3 दिवसाला सुद्धा पाणी मिळालं पाहिजे ही भूमिका माझी सुद्धा त्या ठिकाणची आहे। आणि म्हणून पिण्याचं पाणी असेल आणि पिण्याच्या पाण्या झाल्यानंतर इथं अंडरग्राऊंड ड्रेनेज झाली पाहिजे आणि अंडरग्राऊंड ड्रेनेज त्याला मंजुरीसुद्धा आहे। काही टेक्निकल बाबी त्या ठिकाणी राहिलेल्या आहेत आणि त्या संदर्भात सुद्धा सगळ्या लोकप्रतिनिधी सूचना केल्यानंतर आम्ही आता तात्काळ मी स्वतः सोमवारी किंवा मंगळवारी मुख्यमंत्र्याला पालकमंत्री म्हणून त्या ठिकाणी विनंती करणार आहे की जिल्ह्यातल्या सर्व लोकप्रतिनिधींना तुम्ही बोलावून घेऊन निमंत्रित करून एक परभणी शहराकरता अंडरग्राऊंड ड्रेनेज करता आपण त्या ठिकाणी बैठक लावा आणि शासनाकडून काय जे निधी लागेल तो निधीसुद्धा आपण उपलब्ध करून देण्याचं काम आपण त्या ठिकाणी करूया। आणि त्याच्यानंतर जे काही शहरातले रस्ते प्रचंड खराब झालेले आहेत, खूप त्याची दुरावस्था झाली आहे, लोकांना खूप त्याच्या अडचणी त्या ठिकाणी येत आहेत आणि म्हणून त्याचासुद्धा एक DP प्लॅन असेल किंवा एक मास्टर प्लॅन तयार करून जर आम्हाला तुम्ही दिलात तर ते राज्याच्या मुख्यमंत्र्याकडून आपण जेवढा निधी ह्या रस्त्यासाठी लागेल तेवढा निधी आपण उपलब्ध करून देण्याचं काम आपण त्या ठिकाणी करूया।